नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मायकोरायझा जो आहे हा किती प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो, कशा पद्धतीने पाहायला मिळतो, त्याची प्राइस रेंज काय आहे, त्यासोबत त्याचं पर्सेंटेज कसं असतं आणि याचे फायदे काय आहेत, वापरण्याची पद्धत काय आहे आणि याच्यापासून होणारे फायदे काय आहेत। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आपल्याला साधारण मार्केटमध्ये 3 प्रकारचे मायकोरायझा पाहायला मिळतात। त्यातला हा सगळ्यात पहिला आहे जो एकदम छोटा आहे। मुळात याला तुम्ही लिक्विड पण म्हणत असाल, कारण लिक्विडसारखं वाटतं, पण ॲक्च्युअल हा लिक्विड नाही आहे, हा आहे जेल फॉर्ममधला मायकोरायझा। हा दुसरा आहे वॅम्प्रो, जो सह्याद्री कंपनीचा आहे, हे देखील सह्याद्रीचंच आहे, सह्याद्री बायोटेक। तर याच्यामध्ये आहे, हा 4 किलोमध्ये आहे, एकदम छोटे छोटे ग्रॅन्युल्स याच्यामध्ये आहेत। हा एक आपल्याला दुसरा पाहायला मिळतो जो 4 किलोमध्ये येतो, आणि तिसरा एक येतो जो आपल्याला 10 किलो 25 किलोमध्ये पाहायला मिळतो, आणि तो मिळतो आपल्याला एकदम सॉलिड म्हणजे दाणेदार फॉर्ममध्ये। अशा 3 पद्धतीत आपल्याला मायकोरायझा हा पाहायला मिळतो। पण तुम्हाला माहिती आहे का की मायकोरायझा जो आहे हा 100 ग्रॅममध्ये जेवढा पर्सेंटेज आहे तोच पर्सेंटेज तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो, आणि तोच पर्सेंटेज तुम्हाला 25 किलोमध्ये सुद्धा पाहायला मिळतो। मग याच्यामध्ये फरक काय? तर हा जो आहे हा जेल फॉर्ममध्ये आहे, आणि जेल फॉर्ममध्ये तुम्ही समजू शकता की याच्यामध्ये प्युरिटी जास्त आहे आणि याची जी व्हॉल्यूम आहे तर हे कमी आहे। याच्यामध्ये पर्सेंटेज पण तेवढंच आहे, पण याचा व्हॉल्यूम थोडंसं जास्त आहे, आणि हा थोडा ड्रायमध्ये येतो म्हणजे दाणेदारमध्ये येतो। आणि याच्याही पुढचा जो आपल्याला 25 किलोमध्ये पाहायला मिळतो त्याच्यामध्ये सुद्धा दाणेदार आहेत, आणि तो याच्याही पेक्षा जास्त मोठा आहे। म्हणजे फक्त व्हॉल्यूम वाढतं पण पर्सेंटेज जे आहे तर ते हेच राहतं। मायकोरायझा मार्केटमध्ये अगदी लाख रुपये किलोपर्यंत सुद्धा आहेत, असं नाही आहे, पण प्युअर मायकोरायझा 1 किलोच्या मायकोरायझापासून कितीतरी टनमध्ये खत बनवलं जातं। म्हणजे ह्या गोष्टी खूप पुढच्या आहेत, पण तरीसुद्धा एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण ज्यावेळेस आपण मायकोरायझा घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला असं वाटत असेल की मी 4 किलो वापरण्यापेक्षा मी जर 25 किलो वापरलं तर मला खूप जास्त फायदा होईल, पण असं नाही आहे। तुम्ही 100 ग्रॅममध्ये सुद्धा तुम्ही 500 किलो खताची ताकद देऊ शकता। मुळात आहे त्याच्यामधलं जे काही पर्सेंटेज आहे तर ते मॅटर करतं। आता मायकोरायझा करतो काय? तर ज्यावेळेस आपण आपल्या पिकासाठी मायकोरायझा देतो जमिनीच्या मार्फत, पाण्याच्या मार्फत, तर अशा वेळेस काय होतं की जी काही झाडाची मुळं आहेत ही मुळं वाढतात, जास्त प्रमाणात वाढतात, जमिनीच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जातात, आणि यामुळं काय होतं की जमिनीमध्ये जे काही न्यूट्रिएंट कमी पडतं झाडाला, किंवा जे काही न्यूट्रिएंट पिकाला पाहिजे ते अपटेक केलं जातं या मायकोरायझामुळं। म्हणून मायकोरायझा जो आहे हा खूप महत्त्वाचा घटक आहे जमिनीमध्ये। आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो पहा मित्रांनो, की काम करताना तुम्ही पिकावर काम करू नका, तुम्ही जमिनीवर काम करा। जमिनीवर काम करा म्हणजे काय? तर जमिनीला पोषक तत्त्व जी पाहिजे ती सगळी द्या। फक्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही एवढी खतं दिल्यामुळं जमिनीचं काहीही भागत नाही। जमिनीमध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसे की प्रायमरी न्यूट्रिएंट्स, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट्स, त्यासोबत मायकोरायझा असेल किंवा ऑर्गॅनिक कार्बन असेल, इतर घटक असतील, आयरन, फेरस, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, ही जी काही घटक आहेत ही सगळी मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ती मिळवण्यासाठी किंवा ती अपटेक करण्यासाठी मायकोरायझा सगळ्यात मोठा रोल प्ले करतो, आणि त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे असतो मायकोरायझा। मी तुम्हाला दाखवली की माझ्या कांद्याची मुळं जी आहेत ही 8 ते 10 दिवसामध्ये जवळजवळ 6 ते 7 इंच गेली। ती कशामुळं गेली? तर ह्युमिक आणि मायकोरायझामुळं। त्यासाठी तुम्ही कोणतंही पीक करा, अगदी फळबाग असो किंवा ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये निमेटोडचा प्रादुर्भाव जाणवतो, डाळिंब असेल, संत्रा, सीताफळ किंवा इतर फळबाग, ड्रॅगन फ्रूटसुद्धा असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी शक्यतो ज्यावेळेस तुम्ही डोस टाकता किंवा ज्यावेळेस तुम्हाला पांढरी मुळी काढायची असते तर अशा वेळेस मायकोरायझा हा नेहमी वापरा। कारण एक वेळ तुम्हाला ह्युमिक फक्त सॉईल कंडिशनिंगचं काम करेल, पण मायकोरायझा जो आहे हा प्रॉपर काम करतो झाडांच्या मुळावर। त्याच्यासाठी आपल्याला मायकोरायझा देणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर आता प्राईस, तर आता किंमत जी आहे साधारण तुम्हाला मार्केटमध्ये हा जो 100 ग्रॅमचा डब्बा येतो हा साधारणतः 500 रुपयाच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच प्रमाणात हा जो 4 किलोचा जो पॅकेट आहे हा सुद्धा तुम्हाला 500च्या आसपास पाहायला मिळेल, 500, 550, जास्तीत जास्त 600 रुपये अशा पद्धतीचं तुम्हाला पाहायला मिळेल। 25 किलोची जी पॅकिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला एक 100-200 रुपये जास्त लागतील, कारण क्वांटिटी मोठी येते, कारण रॉ मटेरियल तिथं तुम्हाला जास्त लागतं। एक अशा पद्धतीनं प्राईस रेंज आहे। एकंदरीत मायकोरायझाचा जो वापर आहे हा तुम्ही कोणत्याही पिकाच्या इनिशियल स्टेजला, म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला किंवा बेसल डोसच्या दरम्यान करू शकता। जर तुम्ही बेसल डोस दिलेला आहे आणि तुम्हाला नंतर आठवलं की मला मायकोरायझा द्यायचा आहे तर तुम्ही हा मायकोरायझा निवडू शकता, जो तुम्ही पाण्याच्या मार्फत देऊ शकता। तुम्हाला असं वाटलं की आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे आणि आपल्याला खूप मोठं 25-50 किलोचं नको आहे, तर तुम्ही 4 किलोचं सुद्धा
आपल्या खतामध्ये मिक्स करून देऊ शकता. तर याच्यामुळे फायदेसुद्धा असंख्य होतात. तुमचा इतर खतांवरचा खर्चसुद्धा भरपूर कमी वाचतो आणि जमिनीतली जे काही पोषक तत्व आहेत ते आपले सगळे पिकांना मिळतात. तर मित्रांनो, अशाच खताच्या माहितीसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच तुम्हाला कोणत्या खताची माहिती पाहिजे किंवा आपल्याकडे जी उत्पादनं आहेत त्यांची तुम्हाला माहिती पाहिजे का, माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. नक्कीच आपल्या सगळ्याच उत्पादनावर, जे की आपल्याकडे सध्या जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक थोड्याफार प्रमाणात आहेत, तर त्यांची सगळीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.